महाराष्ट्राचं राजकीय केंद्रबिंदू असलेल्या मुंबईत सध्या भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत रस्सीखेच सुरू आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने राज्यातील सर्व तालुका आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण केल्या असून प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे। मात्र मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहराच्या अध्यक्षपदाचा निर्णय अजूनही प्रलंबित असल्याचं दिसतंय। सध्याचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे हे पद गेल्या 3 वेळा राहिले, पण त्यांच्या मंत्रिपदामुळे आणि पक्षांतर्गत नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या चर्चेमुळे हा विषय राजकीय वर्तुळात अधिकच गुंतागुंतीचा झालाय। परिणामी निवडणूक काळात या पदावर कोणाची नियुक्ती करायची याबाबत भाजपमध्ये तिढा आहे। त्यामुळे मुंबईच्या अध्यक्षपदासाठी कोणाची नावं चर्चेत आहे याबद्दल आपण जाणून घेऊच। त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढा क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, मुंबईचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्यावर अधिक विश्वास असल्याने महापालिका निवडणूक पार पडेपर्यंत मुंबईच्या भाजप अध्यक्षपदाची सूत्र त्यांच्याकडेच कायम ठेवावीत असा पक्षाचा आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा कल आहे। पण राजकीय वर्तुळात अशी कुजबूज आहे की शेलार यांना तिसऱ्यांदा दिलेल्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतरही त्यांच्याकडे चौथ्यांदा अध्यक्षपदाची जबाबदारी देणं हे पक्षाच्या शिस्तीला धरून होणारे नाहीये। त्यामुळे आगामी निवडणूक काळात या पदावर कोणाची नियुक्ती करायची याबाबत भाजपमध्ये तिढा निर्माण झाला। तसं बघायला गेलं तर आशिष शेलार ही गेली अनेक वर्ष मुंबई अध्यक्षपद भूषवित असून पक्षाच्या नियमांनुसार त्यांना 2 वेळा त्यापदी नेमता येत होतं, पण मात्र नियमात बदल करून तिसऱ्यांदा त्यांची नियुक्ती याआधी करण्यात आली होती। भाजप पक्षाचा टार्गेट अगदी क्रिस्टल क्लिअर आहे। भाजपला मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंकडून काढून घ्यायची आहे आणि भाजपचाच महापौर निवडून आणायचा आहे असा भाजपने चंगच बांधलाय। असं असताना महापालिका निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींच्या विश्वासामुळे तिसऱ्यांदा आशिष शेलार यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती, पण मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे निवडणूक लांबणीवर गेली आणि आता नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये टप्प्याटप्प्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत असं म्हटलं जात आहे। कारण अजूनही मुंबई महापालिका निवडणुकीची तारीख ही काय जाहीर झालेली नाहीये। परंतु दुसरीकडे भाजपमध्ये मात्र अंतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पडल्याचं आपण पाहिलंय। या अंतर्गत निवडणूक प्रक्रियेत राज्यातील सर्व तालुका जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या ह्या झाल्या। त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली। एवढ्या सगळ्या निवडणुका झाल्या असून अजूनही मुंबई अध्यक्षपदासाठी कोणाचीही निवड करण्यात आलेली नाहीये। तुम्हाला सांगते, या पदासाठी प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, अमित साटम, योगेश सागर, प्रसाद लाड या नेत्यांच्या नावांची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू आहे। पण निवडणूक जिंकण्यासाठी नेतृत्वाची धुरा कोणाकडे द्यायची हा निर्णय अद्याप झालेला नाहीये आणि म्हणूनच आशिष शेलार यांनी निवडणूक तयारीच्या दृष्टीने आता काम सुरू केलंय। एवढाच नाही तर आशिष शेलार यांनी 28 जूनला निवडणूक संचालन समितीची घोषणा करून मुंबईतील वरिष्ठ नेत्यांकडे लोकसभा मतदारसंघनिहाय कामाच्या जबाबदाऱ्याही सोपवल्या। तुम्हाला सांगते, निवडणूक काळात संघटना बांधणी, जबाबदाऱ्यांचे वाटप, तालुका जिल्हा स्तरापर्यंत पदाधिकाऱ्यांना काम लावणे आदी बाबींमध्ये आशिष शेलार यांनी बारकाईने लक्ष घातलंय। त्यामुळे महापालिका निवडणूक होईपर्यंत त्यांनीच धुरा सांभाळावी आणि पक्षाला मोठा विजय मिळवून द्यावा असं वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही वाटतंय। कारण त्यांच्या मते उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला आशिष शेलार हेच समर्थपणे तोंड देऊ शकतात। तसं बघायला गेलं तर शेलार यांच्याकडे ऑलरेडी मंत्रिपद देखील आहे। त्याचबरोबर त्यांना तिसऱ्यांदा मुंबई अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतरही चौथ्यांदा पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास पक्षात नाराजी उफाळू शकते। एवढंच नाही तर राजकीय विश्लेषकांच्या मते पक्षात दुसरं कोणी चांगले नेते नाही का असा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि म्हणून संभ्रमात असलेल्या आशिष शेलार यांनीही नवीन अध्यक्षांची नियुक्ती लवकरात लवकर करावी अशी विनंती अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करायची याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खल सुरू आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।